इकडे हिमाचल प्रदेशातील काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हवामान खात्यानुसार काही भागात पावसाची तीव्रता ही कमी होईल, पण बिलासपूर, मंडी, सोलन आणि शिमला इथल्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारी घेण्याचा आणि पूर आणि भूस्खलन प्रवण क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिलेला आहे। दरम्यान वाराणसीतली पूर परिस्थिती ही आणखी बिकट झालेली आहे। गंगा नदीची पाणी पातळी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे। सर्व 84 घाट हे आता पाण्याखाली गेलेत आणि नदीचे पाणी प्रत्येक तासाला झपाट्याने वाढतंय। गंगेची उपनदी असलेल्या वरुणा नदीत पाण्याचा उलट प्रवाह झाल्यानं तिच्या काठावर असलेल्या 12 शहरी वॉर्डांमध्ये पूर आलाय, ज्यामुळे घरं आणि रस्ते जलमग्न झाले असून रहिवाशांना स्थलांतर करावं लागलंय। जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त पथकांद्वारे बचाव आणि मदत कार्य सध्या सुरू आहे। तर वाराणसीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। ही पूर परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे। गंगा नदीची पातळी ही धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे। सध्या संयुक्त पथकांद्वारे बचाव आणि मदत कार्य तिथे सुरू आहे। पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त पथकांद्वारे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीतल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय। सर्व 84 घाट हे पाण्याखाली गेलेत। नदीचं पाणी अजूनही प्रत्येक तासाला वाढतंय, अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे। त्यामुळे वाराणसीत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रशासनाने खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आणि बचाव पथकांशी सहकार्य करण्याचं आवाहन केलेलं आहे। वाराणसीमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली, याचा आढावा पंतप्रधान मोदी आणि योगींनी घेतला आहे। गंगा यमुना नद्यांच्या वाढत्या पाण्यामुळे प्रयागराजातील घरं ही जलमय झाली आहेत। प्रयागराजमधील खालच्या भागात असलेल्या करेली परिसराला याचा सर्वात मोठा फटका बसलाय, जिथे जवळपास 200 घरं पाण्याखाली गेली आहेत। अनेक रहिवाशांनी आपली घरं आणि सामान मागं सोडून वरच्या मजल्यांवर किंवा संरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय। दरम्यान पाण्याच्या पातळीत वाढ होत असताना चिंताग्रस्त रहिवाशांनी परिस्थिती आणखी बिकट होत असतानाही कोणती अधिकृत मदत मिळाली नसल्याचा आरोप करत चिंता व्यक्त केली आहे। पुढील 4 दिवसात दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे आणि खालच्या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तिकडे माजी